बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आज आपण रमाईच्या जीवनावर बोलणार आहोत. रमाईच्या जीवनावर आपण जितकं बोलू तितकं कमीच राहील, कारण बाबासाहेबांना घडविण्यामागे जसा रामजी बाबांचा हात होता, तसाच रमाईंचा सुद्धा खूप मोठा हात बाबासाहेबांच्या पाठीमागे होता आणि म्हणूनच बाबासाहेब घडले. हा रमाईचा व्हिडिओ आपण तर रमाईचा जन्म हा 7 फेब्रुवारी 1898 वनंद या ठिकाणी झाला. रमाईंच्या आई वडिलांचे नाव भिक्खू धोत्रे आणि आईचं नाव भागीरथी होतं. वनंद हे गाव कोकण किनारपट्टीजवळ दाभोळ बंदराजवळ आहे आणि भिक्खू धोत्रे हा याच दाभोळ बंदरावर माशांचे टोपले वाहण्याचं काम करायचं. अत्यंत मेहनतीचं असं ते काम होतं. रमाईला 2 भावंड सुद्धा होती, एक शंकर आणि गौरा. रमाईची आई ही रमाई लहान असतानाच, म्हणजे रमाईचं वय 6 ते 7 वर्षाचं असेल तेव्हाच रमाईची आई निधन पावली. आईच्या निधनानंतर रमाईने आपल्या वडिलांना खूप धीर देण्याचा प्रयत्न केला, परंतु पत्नीचं निधन झाल्यामुळे पत्नीचा विरह आणि मुलांची चिंता या गोष्टीमुळे भिक्खू धोत्रे हे खचतच गेले आणि माशांच्या टोपल्यांचं ते जड ओझं आता त्यांच्याकडून सोसावत नव्हतं. त्यांची छाती दुखू लागली आणि एक दिवस बंदरावरच त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्याच्या नंतर रमाईचे मामा आणि चुलते हे वनंद या ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्यांचे सर्व विधी संस्कार पार पाडले आणि मग आता या अनाथ झालेल्या मुलांना ते आपल्या घरी घेऊन आले. आता रमाईचे मामा हे मिलिटरीमधून रिटायर झालेले होते, त्यामुळे रामजी बाबांचं त्यांच्याकडे जाणं येणं होतं. तर एकदा रामजी बाबा त्यांच्या घरी गेले असता त्या ठिकाणी रामजी बाबांनी रमाईला बघितलं आणि रमाईला बघताच बरोबर त्यांना ती मुलगी इतकी आवडली की त्यांनी आपल्या भीमरावासाठी त्या मुलीला पसंत केलं. परंतु रमाईला पसंत करण्याच्या अगोदर रामजी बाबांनी एका मुलीशी भीमरावाचा साखरपुडा करून ठेवला होता आणि मग तो साखरपुडा मोडण्यासाठी रामजी बाबांनी त्या काळी जात पंचायतीसमोर 5 रुपयाचा दंड भरून तो साखरपुडा मोडला आणि रमाईचं आणि भीमरावाचं लग्न जुळवलं. आता लग्न कसं करायचं, कुठे करायचं, त्यावेळेस भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये लग्न करायचं ठरलं. रात्रीच्या वेळी दोन्हीकडचं वऱ्हाड त्या ठिकाणी जमा झालं आणि
भीमरावाचं लग्न त्या भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये पार पडलं. सकाळी बाजार सुरू होण्याच्या अगोदर लग्न समारंभ आटोपता घेण्यात आला आणि जो तो पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेली. त्यावेळी रमाईचं वय 9 वर्षाचं होतं आणि बाबासाहेबांचं 17 वर्षाचं आणि साल होतं 1907. रमाई वयाने लहान असूनही ती अतिशय संस्कारी होती. शांत, सच्चेल, कामसू व आदबीने वागणारी होती. रामदेवबाबांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. घरात कशाचीच कमी नव्हती. पण तरी सुद्धा रमा अगदी साधी राहायची. नऊवारी लुगडं, कोपरा इतकं ब्लाऊज आणि नेहमी डोक्यावर पदर, असं तिचं साधं राहणीमान होतं. हिंडणे, फिरणे, दागिने, चैन या गोष्टीची तिला अजिबात आवड नव्हती. ती एक कुटुंबात रमणारी एक साधारण स्त्री होती. त्यातच त्यांना मुलगा झाला 12/12/1912. त्या मुलाचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं. आणि याच वर्षी बाबासाहेब BA पास झाले. बाबासाहेबांचे थोरले बंधू आनंदराव हे नोकरीला लागलेले होते. आता भीमरावाने सुद्धा नोकरी करून आपला संसार बघावा असं रामजी बाबांना वाटत होतं. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना आदेश दिला की तू आता कुठेतरी नोकरी शोध. परंतु BA पर्यंतचं जे शिक्षण होतं ते सयाजीराव महाराज यांच्या शिष्यवृत्तीतून झालं होतं आणि त्या सयाजीरावांना शब्द दिलेला होता की मी तुमच्याकडे नोकरी करेन. आणि म्हणून बाबासाहेबांनी बडोद्याला जाण्याचं ठरवलं. रामजी बाबांचा त्याला विरोध होता, परंतु बाबासाहेब भांडण करून बडोद्याला निघून गेले. रामजी बाबांना माहीत होतं की बडोद्याचे लोक हे अत्यंत जातीयवादी लोक आहेत. ते याला व्यवस्थित जगू देणार नाही. आणि रामजी बाबाच्या म्हणण्यानुसारच तीच अवस्था बाबासाहेबांची बडोद्याला झाली. आणि या चिंतेतच रामजी बाबा आजारी पडले आणि अवघ्या 8-9 दिवसातच त्यांचं निधन झालं. बाबासाहेब घरी आले. घरी आल्याच्या नंतर बडोद्याचा प्रसंग वगैरे त्यांच्या जीवनात घडून गेला होता. घरी आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी कळवलं की वडिलांचं निधन झाल्यामुळे मी काही बडोद्याला येऊ शकत नाही. आणि नंतर सयाजीराव गायकवाड महाराज मुंबईला आपल्या मलबार हिलच्या बंगल्यावर ज्यावेळेस आले त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांची भेट घेतली आणि बडोद्याला आपल्यासोबत काय काय घडले हे सर्व त्यांनी त्यांना सांगितले. त्यावेळेस महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला की आता तुला काय करायचं याच्या पुढे. त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की आता मला उच्च शिक्षण घ्यायचं आणि माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या समाजासाठी मला करून घ्यायचा. हे ऐकल्यावर महाराजांनी त्यांना सांगितलं की तू शिष्यवृत्तीसाठी अर्ज कर. आणि त्यांनी अर्ज केला आणि महाराजांनी तो अर्ज लगेच पास केला. 3 वर्षाची शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली. महाराजांनी शिष्यवृत्ती दिल्याच्या नंतर
1913लाच ते विदेशात गेले. रमाईला दरमहा ते 50 रुपये पाठवत असत. आनंदरावांची नोकरी तर चालूच होती. आता त्यांचं व्यवस्थित चाललं होतं. परंतु बंधू आणि भगिनींनो, नीतीला काही वेगळेच मान्य असतं. थोड्याच दिवसामध्ये आनंदरावांना मूळ व्याधीचा त्रास सुरू झाला आणि तो त्रास इतका बळावला की त्या आजारातच आनंदरावांचं निधन झालं. मग मात्र रमाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे अत्यंत हाल सुरू झाले. 8-10 माणसांचं कुटुंब आणि 50 रुपये फक्त बाबासाहेब पाठवायचे, त्याच्यात कसं भागेल? म्हणून रमाई आणि लक्ष्मीबाई या गौऱ्या थापायला जायला लागल्या. त्यातच रमाई गरोदर होते. गरोदर बाई वरळीपासून ते माहीमपर्यंत पायी पायी जाऊन गौऱ्या थापायच्या आणि पुन्हा तिकडनं सरपण गोळा करत रात्री 8 ते 9 वाजता घरी यायचं. असे त्यांचा दिनक्रम सुरू झाला. आणि मग कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहून ते दिवस ढकलायचं काम करू लागले. त्यातच गंगाधरचा जन्म झाला. गंगाधरची त्या काळामध्ये खूप आबाळ झाली, कारण कामाशिवाय पर्याय नव्हता. गंगाधरला सांभाळायला कोणी नव्हतं. आणि अशा आबाळ झालेल्या गंगाधर 1.5 वर्षाचा झाला. त्यावेळेस रमाईकडे खाण्याचे पैसे नव्हते आणि गंगाधर आजारी पडला. गंगाधर आजारी पडल्यामुळे रमाई त्याला डॉक्टरकडे सुद्धा नेऊ शकले नाही. आणि त्यातच गंगाधरचा निधन झालं. या गंगाधरचं तोंड सुद्धा बाबासाहेबांनी पाहिलं नव्हतं. कारण ज्यावेळेस बाबासाहेब विदेशात गेले तेव्हा तो पोटात होता आणि त्याचं निधन झालं तेव्हा बाबासाहेब विदेशातच होते. इतकं दुर्दैव त्या बाळाला आणि त्याच्या बापाला लाभलं होतं. अत्यंत वाईट अशी गोष्ट त्या ठिकाणी झालेली होती. पण तरी सुद्धा रमाईने हे दुःख पचवलं आणि आपल्या पतीच्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड तिने पडू दिला नाही. रमाईची ही अवस्था जेव्हा इतरांना कळली तेव्हा बाबासाहेबांचे काही सहकारी आणि नातेवाईक त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले. परंतु रमाई ही स्वाभिमानी स्त्री होती. तिने कुणाचीही मदत स्वीकारली नाही. परंतु बाबासाहेबांचेच थोरले बंधू बाळाराम हे पहिल्यापासूनच वेगळे राहत होते. त्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा बाळाराम पुढे आले व त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. गंगाधर त्यांच्यातून निघून गेला होता. काय असो तरी बाळाराममुळे रमाईचे, लक्ष्मीबाईचे आणि मुलांचे चांगले दिवस आले. आता त्यांचं बरं चालायला लागलं. आणि एक दिवस बाबासाहेबांची तार आली की मी मुंबईला परत येतोय. सर्वांना अतिशय आनंद झाला. बाळारामने सर्वांना कपडे केले. रमाईने सुद्धा बाबासाहेबांना एक धोतर जोडा घेतला आणि 21 ऑगस्ट 1917ला बाबासाहेब भारतात आले. मुंबईत आल्यावर त्यांना सेडनहॅम कॉलेजमध्ये
अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळेचे 450 म्हणजे गडगंज पगार होता. यानंतर रमाईचे चांगले दिवस सुरू झाले. मग मात्र बाबासाहेबांनी रमाईंना कधीच काहीच कमी पडू दिलं नाही. परंतु बुद्ध म्हणतात, जगात दुःख आहे, तसेच आता पैसा असून सुद्धा दुःख काही त्यांचा पिच्छा सोडत नव्हते. 18 ते 20 या काळामध्ये त्यांना 2 मुले झाली, रमेश आणि इंदू. बाबासाहेबांना मुलीची खूप आवड होती. इंदूचा ते खूप लाड करायचे. परंतु इंदू आणि रमेश ही दोन्ही मुलं त्यांची काळाने हिरावून घेतली. त्या दोघांना त्यावेळेस खूप दुःख झाले. परंतु नियती पुढे कोणाचे चालत नाही. 1920 ला बाबासाहेब पुन्हा अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याकरता विदेशात गेले. परंतु यावेळी परिस्थिती चांगली होती. 1923 ला बाबासाहेब शिक्षण पूर्ण करून परत आले व त्यांनी वकिली सुरू केली. आता बाबासाहेबांची प्रगती चांगली झाली. त्यातच त्यांना पुन्हा पुत्ररत्न झाले. त्याचं नाव त्यांनी राजरत्न ठेवलं. परिस्थिती आता इतकी चांगली होती की बाबासाहेबांनी रमाईसाठी आणि मुलांची देखभाल करण्यासाठी नर्स ठेवली. राजरत्नाला पाहून बाबासाहेब खुश व्हायचे, त्याला सोबत घेऊन फिरायचे. परंतु हे सुख सुद्धा त्यांच्या बदली नव्हतं. एका दिवशी राजरत्नाला ताप आला आणि त्यातच त्याला डबल न्यूमोनिया होऊन राजरत्न सुद्धा काळाने त्यांच्यापासून हिरावून नेला. आता मात्र बाबासाहेब आणि रमाई यांना अत्यंत दुःख झाले. ते खूप खचले. 4 मुलं त्यांची या मातीत गाडली गेली. त्यांच्या जीवनामध्ये कुठलाही रस आता शिल्लक राहिला नाही. दोघेही ओक्साबोक्षी रडू लागले. परंतु लोकांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. बाबासाहेबांना कौटुंबिक दुःखापेक्षा सामाजिक दुःख मोठे होते. म्हणून त्यांनी कसाबसा स्वतःला सावरलं. परंतु रमाई मात्र या दुःखातून सावरलीच नाही. 4 मुलांचं दुःख ती पचवूच शकले नाही व ते अंथरुणाला खेळले ते कायमची. बाबासाहेब तिची खूप काळजी घ्यायचे, तिच्यावर खूप प्रेम करायचे. कारण बाबासाहेबांना माहीत होतं की ज्यावेळेस बाबासाहेब विदेशात होते त्यावेळेस रमाईचे अतोनात हाल झाले होते आणि त्याची भरपाई बाबासाहेब कधीच करू शकत नव्हते. म्हणून बाबासाहेब रमाईला खूप सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत. परंतु रमाई आतून इतकी खचली होती की तिला आता पुन्हा सावरणं शक्यच नव्हतं. घरात नोकर चाकर सर्व काही होतं, परंतु सुख मात्र नव्हतं. तिच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून बाबासाहेबांनी तिला वैराळे मामांच्या इथे काही दिवस पाठवलं. त्यावेळेस एक प्रसंग असा आला, वैराळे मामा बोर्डिंग चालवायचे. त्या बोर्डिंगमध्ये मुलांना राशन आलं नाही आणि उपासमारीची वेळ आली. वैराळे मामा चिंतेत होते. त्यावेळेस रमाईंनी विचारलं,
काय झालं त्यावेळेस त्यांनी रमाईंना सांगितलं असा असा प्रकार झालेला आहे. त्यावेळेस रमाईंनी आपल्या हातातल्या बांगड्या वराळे मामांना दिल्या आणि सांगितलं की मुलांना राशन आणा आणि त्यांच्या राशन पाण्याची सोय रमाईंनी केली. म्हणजे बाबासाहेबांच्या कार्यात सुद्धा रमाईंचा खूप मोठा सहभाग होता. रमाईंनी त्यांच्या घरामध्ये अनेक निराश्रित लोकांना आसरा दिलेला होता. त्यामध्ये एक मातंग समाजाचा मुलगा रमाईने बरेच दिवस आपल्या घरी ठेवला होता. याच्यानंतर शांता दगडू शिंदे नावाच्या एका मुलीला त्यांनी शिक्षिका बनवली होती. काशीबाई जाधव नावाच्या मुलीला जेजा हॉस्पिटलमध्ये नर्स बनवले होते. मोरे आणि वडलकर हे 2 विद्यार्थी त्यांच्याच घरी राहायचे. सगळेचे सगळे लोक बाबासाहेबांच्या घरी राहत होते. आणि हे सगळं रमाई हसतमुखाने करत होती. आणि महत्त्वाचं म्हणजे ते यावेळेस आजारातच होते. राजरत्न गेल्याच्या नंतर रमाई आजारातून बरीच झाली नाही. पुढे बाबासाहेबांची चिंता आणि 4 मुलांचं दुःख यामुळे ती खंगतच गेली. आणि 27 मे 1935ला याच मुंबई येथे राजगृहात रमाईंचं निधन झालं. त्या स्वभावामध्ये सगळे गुण असे ठासून भरलेले होते. रमाई स्वाभिमानी होती, काटकसरी होती, अतिशय पतीला साथ देणारी होती. पतीच्या कुठल्याही कार्यामध्ये तिने कधीच अडसर निर्माण केला नाही. बाबासाहेबांच्या मागे ती नेहमी उभी राहिली आणि म्हणूनच बाबासाहेब सुद्धा घडले. तर अशा या महान धीरोदत्त त्यागमूर्ती रमाईंना त्यांच्या जयंती दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हा सर्वांना रमाईच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय संविधान.